मानवतेच्या व समाजसेवेच्या या पवित्र व्यासपीठावरती साक्षात विठ्ठल रुक्मिणी प्रमाणे असलेली रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी व रोटरी क्लब ऑफ पिंपरी लाईनच्या सर्व सदस्यांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे प्रथम आभारी आहे। या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, त्याचप्रमाणे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ अंबड शिराळा अंबडचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार टोंपे सर, संस्थापक अध्यक्षा माननीय वंदनाताई टोंपे मॅडम, सचिव श्री टोंपे सर, माझे पती श्री जाधव सर, त्याचप्रमाणे संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडीचे सर्व माझे शिक्षक बंधू, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये जो काही दिमागदार सोहळा चाललेला आहे त्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व बंधू भगिनी, तर आजच्या या मंगलमय कार्यक्रमासाठी राम लक्ष्मणासारखी जोडी जी शोभते ती म्हणजे या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडीचे 2024-25 या सालामध्ये जी नव्याने अध्यक्षांची निवड झालेली आहे ते श्री माननीय विठ्ठल भक्त गोविंदजी जगदाळे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सर विजयाताई जगदाळे मॅडम यांचं सर्वप्रथम आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जे रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडीचे नवीन सचिव म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत ते म्हणजे सकारात्मक विचारसरणीचे हसतमुख चेहऱ्याचे आमच्या आदरस्थान असलेले माननीय श्री सुभाषभाऊ वालेकर साहेब आणि सुभाषभाऊ वालेकर सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वालेकर मॅडम यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया। तर या ठिकाणी मी संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या विद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी माझे 2 शब्द मनोगत व्यक्त करत आहे। खरे तर भोगेवाडी ते वालेकरवाडी हा प्रवास म्हणजे कसा झाला आहे हे तर सगळ्यांना जवळपास आता माहितीच झालेलं आहे, तरी पण मी थोडंसं सांगू इच्छिते की सौ विजयताई जगदाळे मॅडम, ते जगदाळे सर, ते माझे पती श्री जाधव सर, ते आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी टोंपे सर, इथपर्यंतचा हा प्रवास आहे। आणि या प्रवासाला सगळ्यांनी तुमच्या रोटरीयन लोकांनी भरभरून साथ दिली, आमच्यावरती विश्वास ठेवला, आमच्या शाळेमध्ये हॅपी स्कूल सारखा भव्य दिव्य असा त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबवला। तो प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच त्यांना खंबीर पद्धतीची साथ दिली। जगदाळे सर आमच्या शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी विषयाचे तास घेण्यासाठी यायचे, त्याच्यामुळे तर आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भर पडलीच, परंतु त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या शाळेची आजूबाजूची परिस्थिती पाहता त्यांच्या असं लक्षात आले की या ठिकाणी बऱ्याचशा भौतिक सुविधांचा अभाव आहे। मग त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि इथं येऊन रोटरीच्या सर्व सदस्यांसमोर आमचं म्हणणं मांडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला। काही लोक त्याच्यामध्ये आमच्याकडे शाळेमध्ये येऊन पाहणी करून गेले, त्यांना सगळं तिथलं वास्तव परिस्थिती समजली। विद्यार्थ्यांना पाण्याची समस्या, उन्हाळ्यामध्ये शाळेत पाण्याविना कोमजलेली झाडं त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहिली आणि त्यांनी ते सगळं मनावरतीच घेतलं आणि जून 2024 मध्ये विहिरीचं काम पूर्ण झालं आणि 15 जूनला आमची शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा आमच्या शाळेतल्या ग्रामीण भागातील शाळेतल्या मुलांसाठी स्टीलचे डबे, स्टीलचे पाणी बॉटल, त्याचप्रमाणे काही वृक्षारोपणासाठी झाडे आणि काही पेन वगैरे त्या सर्वांनी 15 जूनला मुलांना वाटप केले आणि ते जेव्हा ती मुलं सगळेजण वापरायला लागले तेव्हा त्यांचा जो शरीराचा आनंद होता तो आनंद अक्षरशः वापरण्याजोगा होता। त्याचप्रमाणे असं म्हणतात ना की समाज कार्याचं जे बळ आहे ते रक्तातूनच यावं लागतं किंवा वारसाने मिळतं किंवा ते संस्कारातून निर्माण होतं। त्याचप्रमाणे एक खारुताईचा वाटा म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या कुमारी रसिकाताई प्रदीप पावलेकर हिने आमच्या जी विहीर आहे रोटरी क्लब दिली त्या विहिरीवरती मोटार बसवून देण्याचं सुद्धा कार्य केलं, म्हणून ह्या कुमारी रसिकाताईचं देखील आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे आमचं सांगू इच्छिते की आमच्या विद्यालयावरती प्रेम करणारी एक अद्भुत शक्ती आहे की ज्या शक्तीला आम्ही इथे पाहिलेही नाही, ते जाधव सर, मराठवाडा मित्र मंडळाचे सर्व आदरणीय श्री जाधव सर यांनी आमच्या शाळेसाठी 10 कॉम्प्युटर आणि त्याचप्रमाणे 28 बेंच दिल्या। त्याचप्रमाणे सर्व दोन्ही रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शाळेसाठी ऑफिस फर्निचर दिलं, तर त्यासाठी मी परत एकदा सर्वांचे आभार मानते। आणि या ठिकाणी म्हणजे आमचे जगदाळे सर आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे प्रभू श्री रामचंद्रासारखे त्यांच्या पाठीशी उभं राहणारे आदरणीय श्री सुभाषभाऊ वालेकर साहेब, या दोघांच्या पाठीमागे उभं राहणारे वामन भाऊ सर असतील, आदर्श वक्ता श्री पवार सर असतील, हुशार संयमी प्रदीप वालेकर असतील, खंबीर साथ देणारे खोले साहेब असतील, मोरळ साहेब असतील, आणखी कोणी माझ्याकडून नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करते। तर या सर्वांचीच खंबीर
आणि माझे 2 शब्द थांबवते. पुन्हा एकदा सर्व आयोजकांनी माहिती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल श्रीयुत शिंदे सर आणि इतर फोटोग्राफर सचिन यांचा सन्मान अपरिहार्य कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, तर त्यांची जबाबदारी मी पार पडत आहे. मी परिचय करून देतो. रोटरियन नितीन ढमाले earned his BE Production Engineering and Metallurgy Engineering ME from University of Pune. He manages his family business, Messrs. CD Vacuum Equipment Private Limited, which is located in Pimpri, which specializes in manufacturing vacuum system. आता आपण रोटरियन नितीन ढमाले यांच्या रोटरी करिअरचा आढावा घेऊया. रोटरियन नितीन began his Rotary career in 2002-2003 with Rotary Club of Pimpri. आता Rotary Club of पिंपरीच्याच वासून आपण हा कार्यक्रम घेतोय. सर, आम्हाला आनंद होत आहे याच क्लबचे तुम्ही प्रेसिडेंट होता. He successfully raised Rotary profile among the general public by executing large-scale projects such as distributing school bags to over 3,000 students, providing more than 700 benches, installing 127 water tanks with filters, and leading literacy project involving 162 ZP schools. He also organized a daily waste collection awareness campaign in PCMC involving 3,500 students and local NGOs. Additionally, he carried out 2 global grants with HV Desai worth 1.75 crore Indian rupees and 1 CSR initiative with Cello pens costing 54 lakhs to build 24 restrooms in ZP school. तर नुकतंच रोटरीमध्ये पदार्पण केलं तेव्हा झंझावत सरांनी केलं होतं. त्यानंतर आफ्टर ओव्हर 18 years of Rotary career, Rotarian Nitin Dhamale served as a club president of Rotary Club of Pimpri in 2018-19. He was the convener for many district events such as literacy drives, foundation membership and pets. His dedication to service resulted in completion of 128 service projects in a single calendar year. तर एवढा मोठा सन्मान सरांनी मिळवला होता. सर्वांनी जोरदार टाळ्या. For maximum number of projects completed by club president in Rotary calendar year under his leadership, Pimpri Club was ranked as number of 1 club in district. Rotary Nitin was honored as a best club president for year 2018. He was also recognized as best performing AG in 2021-22 and best TRF director in 2022-23. Nitin also served in foundation by surpassing previous records in TRF. He has also worked for PHF, PHS, AKS and raised $7,620 fund as an annual program fund and total TRF contribution of $2.6 million. He has elected unopposed district governor candidate for 2026-27. असं हे आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे, ज्यांची 2026-27 साठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. रोटरी यामध्ये बिनविरोध निवडणूक होणे इज नॉट अ जोक. तर सरांचं खूप खूप अभिनंदन. जर त्यांचं पर्सनल जर बघितलं तर त्यांच्या वाईफ अँड डॉक्टर नीलम ह्या गोल्ड मेडलिस्ट असून एक बालरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा मुलगा आर्यन हा स्वतः PHR डोनर आहे आणि त्यांची फॅमिली पूर्णतः मेजर डोनर 2 लेवलला ऑलरेडी पोहोचले. तर अशा चीफ गेस्ट रोटरियन PP नितीन ढमाले यांचं सहर्ष स्वागत. मी रोटरियन चंदाळे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण शाल श्रीफळ देऊन करावं. तसेच
आपल्या क्लबच्या रोटरीयन रेश्मा बोराट यांनी स्वतःच्या हाताने ॲक्रेलिक घड्याळ रोटरी क्लब ऑफ वालेगावच्या नावे तयार केलं आहे, तेही त्यांना भेट म्हणून द्यावे. रेश्मा मॅडम प्लीज आपण स्टेजवर यावं. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद सचिन. रामकृष्ण प्रेसिडेंट आणि रोटेरियन म्हणता माऊली गोविंद जगदाळे, फर्स्ट लेडी विजया देवी आणि आमच्या सगळ्यांची आई जगदाळे आज आपली उपस्थित आहेत. सेक्रेटरी सुभाष वालेकर, आउटगोइंग प्रेसिडेंट सुधीर मोहोळ, फर्स्ट लेडी आशा मरम, सेक्रेटरी रामेश्वर पवार, चार्टर प्रेसिडेंट म्हणजे वालेकरवाडी क्लबचे विठ्ठल, चार्टर प्रेसिडेंट प्रदीप वालेकर जे कधी स्टेजवर दिसत नाही, चार्टर प्रेसिडेंट असून माऊली दरवाजा तुमचे सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तुमचं धन्यवाद की तुम्ही चार्टर प्रेसिडेंट असून सुद्धा राहून काम करताय असं उदाहरण क्लबमध्ये तुम्ही देता, त्याच्याबद्दल धन्यवाद. रोटरी क्लब पिंपरीचे प्रेसिडेंट संतोष गिरंजे, सेक्रेटरी सिद्धार्थ बोस, पास्ट प्रेसिडेंट अनिल नेवाळे पिंपरी लाईट, पास्ट प्रेसिडेंट रवींद्र भावे पिंपरी लाईट, रोटरी क्लब प्राधिकरणचे सुभाष ढाके, पिंपरी लाईटचे पास्ट प्रेसिडेंट अशोक शिंदे, पिंपरी लाईटचे प्रेसिडेंट महादेव शेंकर, उद्योग मंडळीचे प्रेसिडेंट प्रशांत शेजोळ, जिजाबाई शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग, प्रिन्सिपल मॅडम सावंत मॅडम, जगदाळे क्लासेसचे सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी विशेष शाळा, गेस्ट अँड अनेक्स उपस्थित सर्व जगदाळे परिवारांचे गेस्ट. आज आपण 8व्या इन्स्टॉलेशन साठी सगळे उपस्थित आहोत. प्रेसिडेंट माऊलींनी ह्या वर्षी काय काय करणार आहे याची आपल्याला रूपरेषा सांगितली आहे, पण मागील वर्षी जे काही काम झालं ते निश्चित आपल्याला विसरायचं नाहीये. त्यांना धन्यवाद देणं गरजेचं वाटतं, कारण की आयुष्यातला बहुमूल्य वेळ फॅमिलीमधनं काढून पैसा आणि वेळ, आपल्या सर्वांसाठी वेळ हा खूप महत्वाचा आहे. पैसे देणं फक्त खिशात हात घालून देणं असतं, पण वेळ देणं आणि परिवाराचा जो टाइम असतो, जो वेळ परिवारासाठी द्यायला लागतो, तो सॅक्रिफाईस करून समाजसेवासाठी जो दिलेला सुधीर आणि परिवाराने जो वेळ, निश्चित आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. आणि हा वेळ दिला, एक वर्षभर दिला, तुमचं मार्गदर्शन ह्या वर्षी निश्चित लागेल. आणि मी रिक्वेस्ट करत आशा मराठे यांना पण की जशी साथ तुम्ही यांना दिली तशी सगळ्यांनी मिळून आपल्याला ह्या वर्षीच्या माऊलींना म्हणजे गोविंदांना साथ द्यायची आहे आणि निश्चित आपण सगळे देऊ. मागच्या वर्षीचे जे प्रोग्राम केले 7 फोकस एरिया असतात रोटरीमध्ये नॉर्मली, तर त्याच्यात सगळ्या फोकस एरियामध्ये यांनी काम केले. शिक्षणाचं क्षेत्रात म्हणलं तर त्यांनी शाळेत आता ऑलरेडी काम चालू केले, हॅपी स्कूल कन्वर्ट करण्यासाठी. अजून हॅपी स्कूल ती झालेली नाहीये, त्या दिशेने वाटचाल निश्चित केलेली आहे वालेकरवाडी क्लबनी आणि निश्चित तो पुढे तशीच पुढे घेतली जाईल. रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी हा 141 क्लब मध्ये सगळ्यात आगळावेगळा ओळखला जाणारा क्लब आहे. क्लब ओळखणं हे कामाने ओळखलं जाणं फार महत्वाचं आहे. पवना नदी स्वच्छता ही खूप मोठा मिशन आहे, ते छोटं मोठं नाही आहे. आणि सातत्याने पहिल्या दिवसापासून सर्व प्रेसिडेंटनी म्हणजे चार्टर प्रेसिडेंट असो आणि आजचा प्रेसिडेंट असो, या सगळ्यांनी एकच ध्येय घेतलंय आणि तर सर्व क्लब्स, डिस्ट्रिक्ट, बाहेरचे डिस्ट्रिक्ट, प्रायव्हेट एनजीओज, कंपन्या सगळ्यांची साथ आहे. सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणता येईल ना, हा आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे, पण हा छोटा मोठा प्रोजेक्ट नाही. जसा रोटरी पोलिओसाठी ओळखला जातो, रोटरीच्या 4 लोकांनी पूर्ण देशात पोलिओ नायनाट करू हा मिशन 1985 मध्ये घेतला होता. 87 पासून तो इम्प्लिमेंट झाला. 85 मध्ये हा प्रोजेक्ट फिलिपिन्स मध्ये घेतला होता, एका क्लब प्रेसिडेंटनी घेतला होता आणि त्याच्यापासून नंतर ते पूर्ण देशांमध्ये राबवला गेलं. आणि आज तुम्ही बघितलं तर 8 आणि 7 आकडा लक्षात ठेवा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जर 2 देश सोडले तर सगळीकडनं त्याचा नायनाट झाला. आणि तो कुणी केला? तो रोटरीने केला. त्याला धरून हा उपक्रम
तो छोटा मोठा नाहीये, हा फार मोठा उपक्रम आहे. हा एकटा वालेकरवाडी क्लबचा नाहीये, पण वालेकरवाडीने तो पण घेतलेला आहे आणि तो सातत्याने त्यांचा प्रयत्न त्या दिशेने चालू आहे. त्यांचं अभिनंदन. निश्चित टाळ्या वाजल्या पाहिजे. आपण जरी पुण्यात राहत असलो तर टाळ्या वाजवून व्यायाम होतो असं म्हटल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात. तर आपण सगळ्यांनी जर टाळ्या वाजवल्या रविवारच्या दिवशी सगळे तुम्ही उपस्थित आहात तर जोरदार सकाळचा व्यायाम जर झाला नसेल तर या तो व्यायाम म्हणजे टाळ्या वाजवणं या रूपाने होऊ शकतो. 10 कॉम्प्युटर्स बेंचेस CSR तर्फे अमर शेळकेंचं नाव निश्चित घेणं गरजेचं आहे की हा माणूस सुद्धा सातत्याने या क्लबच्या मागे उभा आहे. CSRच्या प्रोजेक्टनी सुरुवात या क्लबला केलेली आहे. ते सातत्याने त्यांची मदत नुसतीच वालेकरवाडी नाही पण असंख्य आजूबाजूच्या सर्व क्लबला होत असतील. तर अमर शेळकेंनी कामातही उत्साह घातलेला आहे. तसाच डोनेशन देण्यामध्ये पण ते मागे बघत नाहीयेत. तर थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आतापर्यंत जे काय सहकार्य केल्याबद्दल. डोनेशन्स आणि मेंबरशिप ह्याच्यावरती नॉर्मली आपली रोटी उभी आहे. 14 लाख लोकसंख्या असलेली रोटेरियन्स 220 देशांमध्ये प्रसिद्ध आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका मिनिटाला कुठला तरी रोटरी कुठल्या तरी रोटीला मदत करत असतो. रोटरी डिस्ट्रिक्ट जीवन मध्ये 141 क्लब्स आहेत. 141 क्लब्स आहेत. 552 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स वेगवेगळ्या दिशेने असतात. मी एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 26-27 जो होणार आहे. पण 141 क्लबनी जर काय केलं असेल तर तुम्ही थोडासा लेखाजोखा सांगतो मी तुम्हाला. मागच्या वर्षी 170 कोटीपेक्षा जास्त काम वेगवेगळ्या प्रोजेक्ट मार्फत डिस्ट्रिक्ट 3-1-3 मध्ये केलेलं आहे. तर डिस्ट्रिक्ट 3-1-3 म्हणजे नक्की काय आणि त्याची जर तुम्हाला आजूबाजूची जर एरिया जर सांगितला तर डिस्ट्रिक्ट 3-1-3 हा अलिबाग पासून चालू होतो, बोहर मध्ये संपतो, महाड नंतर म्हणजे अलिबाग, महाड आणि भोर या इकडे इंदापूर, आळेफाटा, पनवेल हा असा मोठा परिसर आहे. 141 लोक त्याच्यात 141 क्लब्स आहेत. 5284 आपल्यासारखे रोटरियन्स आहेत. आपल्या खिशातनं पैसा वेळ देऊन 170 कोटी जमा करतात. अमर शेळकेंसारखे पाठीशी आपल्या उभे राहतात CSR मार्फत आणि 170 कोटी हे पैसे आपल्याकडे जमा होतात. हे पैसे तुम्ही आपल्याला दिले, आपण आपल्या खिशातनं टाकलेले. दान किती मोठं असतं त्याचं उदाहरण पण मी तुम्हाला देईन आणि ते काय गरजेचं आहे तेही सांगेन तुम्हाला. आपण दान देताना बघतो की नॉर्मली रोटरियन देतात. आता जर हा क्लबचा जर लेखाजोखामध्ये 2017 11 मे 2017 साली हा क्लब स्थापन झाला. $2807 आतापर्यंत दिले. बरोबर ना? एवढे डोनेशन देणारा हा क्लब आहे, आतापर्यंत देत आलेला आहे आणि ह्याच्या पुढे देत राहणार आहे. आपण जर डोनेशन दिले नसतील तर निश्चित घ्या. देणं काय गरजेचं आहे, रोटीला का देणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. पटलं तर द्या, पटलं नसेल तर अजिबात डोनेशन देऊ नका. एक छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्ही डोनेशन दिलं तर तुम्हालाही फरक पडलेलं नसतं आणि घेणारालाही फरक पडलेलं नसतं. त्याची वस्तुस्थिती तशी असती पण रोटीमध्ये बदल घडतो. तुमच्या डोनेशन किती डोनेशन देण्याला महत्व नाही, पार्टिसिपेट करणं महत्व. तुमच्या डोनेशननी बदल घडतो. शाळेत जर तुम्ही भोगेवाडी शाळेत बदल घडला, पिंपरी इलाई आणि वालेकरवाडी बदल घडून आणलाय तो स्वतःच्या खिशाच्या पैशाने. समोरचा लेखाजोखा आहे. पण मी तुम्हाला दररोजचं उदाहरण सांगतो. आपण सकाळी गाडीत बसतो, निघतो, पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्या तरी सिग्नलला तुम्ही अडकता. सिग्नलला थांबल्यानंतर तुम्हाला अजिबात घाई नसते असं नसतं. सिग्नल थांबल्यानंतर माणूस गाणी ऐकत असतो पण सिग्नलच्या आकडे पण बघत असतो समोर. नकळत कोणीतरी अशी व्यक्ती समोर येते, अशी मुलं समोर येतात की आपल्याला ती नकोशी असतात. ते दृश्य बघूशी वाटत नसतं. म्हणून आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, गाडीची काच खाली घेतो. कारण की आपण दानशूर वगैरे आहोत. आपण साधारण डोनेशन देणं हे आपल्या रक्तात असतं. पटकन आपण खाली हात धरतो, का गल्ला असतो खाली, त्या गल्ल्यात किती चिल्लर असते माहित नसतं. देणारा डोनर किती सुंदर पद्धतीने देत असतो, खाली घालतो. जे काय हातात पैसे येतात ते देत असतो. ते देत असताना योगायोगाने कधीतरी आपले मित्र किंवा आपली फॅमिली मुलं बसलेले असतात, ते तुमच्याकडे बघत असतात. बघत असताना तुम्ही फार छान काम करत असता. तुम्ही जे पैसे घेतात पटकन त्या माणसाला देतात. त्या माणसाला देताना त्याच्या तोंडाकडे बघत पटकन काच वरती घेतात, सुस्कारा सोडतात, सिग्नल पडतो, निघून जातात. परत संध्याकाळी कधी कधी येतात किंवा दुसऱ्या दिवशी परत तुम्ही सिग्नल थांबतात, परत तो माणूस तिथे येतो, परत तुम्ही तेच पैसे काढून देतात आणि तो दिवस निघून जातो. देणाऱ्याला काही फरक पडत नाही. किती पैसे दिले, संपलं की आपण टॉपअप करतो गल्ला. संपले पैसे चिल्लर खिशात टाकतो, तिथं टाकण्याचं ठिकाण असतं.
किती चिल्लर टाकतो तेही लक्षात नसतं, किती आतापर्यंत पैसे दिले तेही लक्षात नसतात. पण असं आपण वारंवार करतो. निश्चित देवाला जाताना आपण फुलं घेऊन जात नाही घरनं, पण पैसे निश्चित चिल्लर घेऊन जातो, की कारण की देवळातनं बाहेर आल्यानंतर बाहेर बसलेले जे भिकारी असतात त्यांना पैसे देणं गरजेचं असतं, कारण की आपण ते पुण्य समजतो. ते आठवणीने घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर अरे प्रसादन हार घेतला पाहिजे, समोर दुकानाला प्रसादन हार घेतो, देवळात जातो, देवाचं दर्शन घेतो, बसतो देवळात 5-10 मिनिटं आपल्या फॅमिली बरोबर आणि आपण बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पटकन चिल्लर टाकतो. चिल्लर टाकताना किती टाकत असतो ते बघत होतो, दनातन देत जातो, मुलांच्या पण हातात देतो, द्या चिल्लर आणि निघून जातो. तुम्हाला काहीच फरक पडत नाही. परत चतुर्थी असेल, आपण गणपतीचं नॉर्मली भक्त समजतो सगळ्यांना, आपण गावातल्या गणपतीत जातो, चिंचोड गावात, देणाऱ्याला काही फरक नाही, वर्ष तो माणूस तिथंच बसलेला असतो. तो गेल्यानंतर त्याची दुसरी पिढी तिथं बसली असते, कारण की त्याची जागा रिझर्वड असती. देणाऱ्याला काही फरक पडत नाही, घेणाऱ्याला काही फरक नाही, पैसे तिथेच. हे रोटीत होत नाही बा, रोटीत हे होत नाही. तुमच्याकडे छोटेसं डोनेशन जर तुम्ही दिलं तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. शाळेत दिल्यानंतर तुमच्या मुलांना सगळं मिळतं. तुमच्या मुलांना घरात पण कॉम्प्युटर असतो, शाळेत पण कॉम्प्युटर असतो, बेंचवरती बसतात. आजकाल काही शाळांमध्ये एसी असतात. ते झाल्यानंतर जर वर्गात नाही कळालं तर क्लासमध्ये जातो. जगदाळे सर सारखे चांगले शिक्षक असतात, तेही तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही तुमचा मुलगा जर तुमच्याकडे कंप्लेंट करायला तर मम्मी मला त्या क्लासला जायचं नाहीये, मम्मीने तर पैसे भरलेले असतात, कारण की तिची मैत्रिणीचा मुलगा तिथं जात असतो, आपण सगळ्यांनी डिसिजन घेतलं असतं तिथं जायचं, पण तुम्हाला ते आवडत नसतं, कारण की त्याचा मित्र दुसऱ्या शिक्षकांकडे जात असतो. पटकन आपण म्हणतो ठीक आहे तुझं नाही, चल मी उद्या तुझ्यावर येते, तिथं ऍडमिशन घेऊ. पैसे गेले वाया तुमचे, पण तुम्हाला फरक पडत नाही. हॉटेलमध्ये गेला एखादा पदार्थ वाया गेला, तुम्हाला फरक पडत नाही. ट्रेन मध्ये जायचं, अचानक प्लॅन कॅन्सल होतो, ट्रेनचं तिकीट कॅन्सल होतं, प्लेनचं तिकीट कॅन्सल होतं, तुम्हाला फरक पडत नाही. रोटीमध्ये मिनिमम डोनेशन द्यायला 2,500 रुपये लागतात. पैसे देणं किती देणं महत्वाचं नाही, पण देणं महत्वाचं आहे. रोटीमध्ये आपण आलो, शपथ घेतली ती फक्त आपला वेळ, आपला पैसा आणि आपले रिसोर्सेस वापरण्यासाठी. रिसोर्सेस काय देऊ शकतो तर शिक्षक आता आपल्या इथं बसले, त्यांनी फुकट मॅथ्स शिकवतात. हे एक्सपर्ट आहेत मॅथ्स मध्ये. हे काय करतात तर जाऊन एका शाळेत, कुठल्याही शाळेत मित्राला गेला तर आपला 1 तासाचा वेळ ते देतात, आपलं स्किल त्याला देतात. हे त्यांचे रिसोर्सेस आहेत. आपला वेळ देतात म्हणजे आज समाज कार्यासाठी जाण्यासाठी तरी त्यांचा पूर्ण परिवार इथं लावलेला आहे. हा त्याचा वेळ झाला. आणि पैसे ऑफकोर्स इट इज मस्ट. पैसे देणं महत्वाचं आहे, किती देणं महत्वाचं नाही. पटलं तर द्या, नाही तर नका देऊ. डोनेशन बरोबर आज आपल्या इथे 4 मेंबर्स झालेले आहेत. 4 मेंबर्स तुम्ही जॉईन झाला, रोटरी सारख्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही जॉईन झाला. रोटरीमध्ये नेटवर्किंग होतं, ओळखी होतात. आपण ह्या इथं नाश्त्यासाठी, चहा पाण्यासाठी किंवा पार्ट्यांसाठी अजिबात येत नाही. आपल्याकडे एवढे निश्चित पैसे आहेत की आपण आपल्या पार्ट्या एकत्र पण करू शकतो. आपण इथे येतो, एकमेकांचे विचार देवाणघेवाणासाठी येतो. आपण भुकेला आहे विचाराचे, प्रगतीच्या विचाराचे भुकेला आहोत. ती भूक आपल्याला इथंच मिळते. हे मंदिर आहे, त्या मंदिरात येताना मगाशी सांगितलं ते तुम्ही ज्या मंदिरात जाताना जे विसरून जात नाही, जे घरला आठवणी घेऊन जातात, तसाच ह्या मंदिरात येणं, हे सगळं लक्षात घेऊन येणं गरजेचं असतं. आपण इथं आल्यानंतर आपले इंटरॅक्शन होतात, तर फॅमिली जो असतो, परिवार जो असतो, हा विचार मी प्रगतशील होतो. नुसतं सोशल वर्क करून होत नाही, एकमेकांची देवाणघेवाण होते. फिमेल्स ग्रॅज्युएट असतात, शिकलेले असतात, पण वाव नसतो. रोटरी इज अ प्लॅटफॉर्म वेअर यू एक्सचेंज युअर थॉट्स. तुमचे विचार इथंच याच जागेवरती तुम्हाला तुमचे विचार आणि तुमचे कला प्रदर्शित करता येईल. हा रोटरी आहे. रोटरी नुसतं समाजकार्यात बुडलेलं नाहीये, रोटरी सगळ्या अंगाने माणसाची डेव्हलपमेंट करतो. तुमच्या ओळखी आज 141 5,284 लोकांची तुमच्या ओळखीचा ही एक मोठी संधी आहे. आज अध्यक्ष आपले फक्त वालेकरवाडीमध्ये त्यांचे स्टुडंट घेऊन बसलेले आहेत. ते आज 141 क्लब मध्ये वापरू शकतात, त्यांच्या ओळखी 141 क्लब मध्ये होऊ शकतात. रोटरीमध्ये फक्त तुम्ही देण्यासाठी आलाय, काही घेऊन जाण्यासाठी नाही. घेऊन जातात तर फक्त आनंद आणि समाधान जे तुम्हाला नसतं. मेंबरला माझी एकच रिक्वेस्ट असेल, तुम्ही 3च गोष्टीचं पालन करा. तुम्ही तुमचा वेळ द्या, तुमचे रिसोर्सेस द्या. तसे सरांनी आता आपल्या मम्मीने सांगितलं की मी माझा 1 तासाचा वेळ शिक्षणासाठी कुठल्याही शाळेत उभा नाही. मलाही त्यांनी सांगितलं मला ह्याच नाही, मला अजून डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्याही क्लब बरोबर जोडलं तरी हा रिसोर्स झाला. तर तुमची कला, तुमचे स्किल, तुमचे रिसोर्सेस, तुमच्या ओळखी, रोटीला त्याची गरज आहे. आणि तुम्हाला वाटलं आणि पटलं, तुम्हाला वाटलं आणि पटलं तर पैसे द्या. सगळे टॅक्स पेयर आहेत, आपण सगळे टॅक्स पेयर आहेत, आपण पैसे देऊ शकतो फक्त पटलं तर. आणि निश्चित
तुम्हाला जर पटलं आणि तुम्हाला जर वाटलं की मी कुठलाच वाईट पैसा खर्च करत नाही आणि मी देत नाही आणि पुरेपूर जर पैशाची वापर करणार असेल तर रोटरी इज ओनली प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन डोनेट. रोटरीमध्ये तुम्ही दिलेलं पैसा आम्ही ऍड करणार, आपण सगळ्यांनी ऍड करणार. एकटा काहीच करू शकत नाही, एकटा शाळा बांधू शकत नाही, धर्म बांधू शकत नाही. रोटरी क्लब पिंपरीनी एक दत्तक गाव घेतलं, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पैसे कुठं वापरले जातात. दत्तक घेतलं होतं त्या शाळेत एका गावात खरपूर खोपेवाडी म्हणून 7 किलोमीटर आहे, 62 किलोमीटर आहे गाव आहे, भीमाशंकरच्या मागच्या बाजूला आहे. पाऊस खूप पडतो पण तिथं जनावर नसतात कारण की नोव्हेंबर मध्ये पाणी प्यायला नसतं म्हणून ते जनावर पाळत नाही. लोकसंख्या कमी कारण की तिथं राहायला रोजगार नाही. पण जर त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर गावात धरणं आहे, शाळा आहे पण छत नाही, मुलं पण नाही. मेडिकलचं पीएचसी सेंटर आहे पण छत नाहीये, गावात माणसं नाहीये, मंदिरात देव आहे पण देव दर्शन घ्यायला लोक नाही. असं गाव जेव्हा दत्तक घेतलं जातं तेव्हा रोटरी तिथं कमाल करते. एकटा रोटरी काही करू शकला नसता पिंपरी, त्याच्यावर बाहेर परदेशातले लोकांनी पण पैसे दिले आणि ग्लोबल ग्रांट केला. आज तिथं धरणं आहे, $96,000 $60-70 लाख रुपये तिथं खर्च झाले रोटरीच्या सर्व रोटरीच्या पैशांनी. तिथं धरणं आहे, पाणी साचलं जाते, शाळा आहे, छत लागले, विद्यार्थी आहेत, शिक्षक येतोय, गावातली लोकसंख्या वाढली आहे. तिथले शेतकऱ्यांना रोटरीनी ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगमुळे त्यांचे इन्कम डबल झालंय. असं करून त्या गावाची कायापालट झाली. हे तुमच्या डोनेशन मधनं रोटरीमध्ये होऊ शकतं. फक्त तुम्हाला पटेल तेवढंच डोनेशन द्या, पण डोनेशन देणं हे आपल्या तुमच्या हिशोबात किंवा तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये ठेवा. डोनेशन पैशाने नसतं, डोनेशन वेळ केली पण असतं, पण पैसे रोटरीला गरज आहे. आज नवीन मेंबर जे आले त्यांच्यामुळे क्लब निश्चित ताकद येईल, क्लबचा रीच बेनिफिशियरी पर्यंत वाढेल. आज आपण शाळेत जी काय शाळेत काम करत होतो डिस्ट्रिक्टच्या पलीकडे जाऊन करतो. असा करणारा एखादा दुसरा क्लब असतो की जो आपल्या डिस्ट्रिक्ट ओलांडून दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन काम करतो. नवीन मेंबर जॉईन झालाय अशा क्लब मध्ये जॉईन झालाय की ज्याचं विचार सगळ्यांच्या पलीकडे आहे. तर निश्चित तुमचं रोटरी जगात स्वागत आहे आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि रिसोर्सेस देऊन आनंदी म्हणून राहता. प्रेसिडेंटनी आता आपल्या समोर बरीच कामं दाखवली आहेत आणि प्लॅन केलेली आहेत. निश्चित डिस्ट्रिक्ट 313 तुम्हाला सहकार्य करत रोटरी पिंपरीमध्ये 7 ते 8 मोठमोठे क्लब आहेत. पिंपरी इलाइट इज राईट क्लब फॉर युअर चॉईस. पिंपरी इलाइट तुम्हाला निश्चित मदत करतोय, त्यांना अजिबात सोडू नका. त्यांच्याकडे रिसोर्सफुल माणसं आहेत, मला माहिती आहे ते बसले, ते फार रिसोर्सफुल आहेत, एक्सपिरियन्स रोटरी आहेत आणि रोटरीमध्ये काय करायला लागतं हा ट्रू रोटेरियन आहेत ही लोक. काय करायला लागतं हे निश्चित त्यांना माहिती आहे. दुसरं सांगतो मी, आपल्याला एक उदाहरण सांगतो. दुसरं मी डोनेशनच उदाहरण आहे की परदेशातील जी लोक आहेत आपल्याकडे मेजॉरिटी फंड्स परदेशात येतो, प्रगतशील देशाकडे येतो आणि आपण भारतात ते घेतो. आपली जी गणती आहे ती आफ्रिकन कंट्रीज बरोबर केली जाते. युरोपियन लोक म्हणतात की इंडियामध्ये खूप पैशाची गरज आहे, खूप गरिबी आहे, वस्तुस्थिती आहे, पण आपण सुद्धा डोनेशन देतो. डिस्ट्रिक्टनी मागच्या वर्षी परदेशातून पैसे देणं चालू केले. पण तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. ग्लोबल ग्रँट मध्ये आपल्याला 2 रुपये असतील तर आपल्याला 10 रुपये जमा होतात प्रोजेक्ट मध्ये. ह्या 10 रुपयामधले 8 रुपये परदेशात येतात. परदेशातला रोटरीयन दिवस पैसे देतो ना तेव्हा तुम्ही विचारत नाही की हे पैसे कुठं चालले. काहींचा आपल्या इथं संग्रह आहे की आपण पैसे दिलेले जगाच्या बाहेर जातात, देशाच्या बाहेर जातात, US गव्हर्नमेंट जातात, अमेरिकेत जातात. आपल्या इथं आभाळ फाटलंय, तो आभाळ फाटले जरा ठिळं जाऊन तर ते भेटणार नाही, म्हणून मोठं फाटलेला आभाळ आहे. तर त्याच्यासाठी रोटरीज पूर्ण पडणार नाही म्हणून जगातल्या रोटरीयन आपल्याला पैसे देतात. तो देणारा पैसे माणूस तो बघत नाही, तो एवढंच समजतो की कुठला तरी रोटरीयन कुठं तरी निश्चित काहीतरी चांगल्याचं कामासाठी देतात, पैसे मागत असतो त्याला ते पैसे मिळतात. दुसरं उदाहरण म्हणजे की आपल्याला आपल्या घरासमोर जो आकाशकंदील असतो ना तो लावून दुसऱ्याच्या घराला लाईट, शेजारचा आकाशकंदील आपल्या घरासमोर उजेड की कोणालाच आवडणार नाही, बरोबर ना? आपल्या घरासमोर दुसऱ्याच्या पैशाने दिवाळी साजरी करणारे लोक आपण नव्हे. म्हणून डोनेशन देणे गरजेचं आहे, कारण की आपल्याला परदेशात पैसे येतात आणि ते येतात आणि आपल्या इथं त्याचा उपयोग होतो चांगल्या कामासाठी. म्हणून आपलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या पैशांबरोबर पाहिजे. नुसते पैसे मागणं दुसऱ्याकडे योग्य नाही. जे डिस्ट्रिक्ट मध्ये बरेच ग्लोबल ग्रँट 170 कोटी मध्ये मागच्या वर्षी बरेच ग्लोबल 18 ग्लोबल ग्रँट बरेच पैसे परदेशातून आले आणि सरकारने लागले. मी आपल्या क्लबला विनंती करत येणाऱ्या प्रेसिडेंटला पण करेल आणि आता जे प्रेसिडेंटचा पदभार घेतात त्याला सांगितले ग्लोबल ग्रँट करा, स्वतःही पैसे द्या, समोरच्याकडनं पैसे मागा,
चांगले चांगले उपक्रम करा. शिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. तर शिक्षण क्षेत्रात लिटरसीमध्ये आपण निश्चित काहीतरी काम करू शकतो आणि असं काही काम करू की ज्यांनी देशामध्ये भागांमध्ये ज्या भागांमध्ये काम करू तिथं बदल घडून. रोटरी इज गोइंग टू मेक अ डिफरन्स, इन इम्पॅक्टफुल डिफरन्स. तुमच्या पैशांनी असं काही करा, तुमचा तो वेळ असेल त्यांनी असं काही करा की समाजात त्याचा बदल घडला पाहिजे आणि तो वर्षानुवर्ष टिकला पाहिजे. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की रोटरीमध्ये आला, आपल्या फॅमिली बरोबर रोटरीमध्ये एन्जॉय करा, आपल्या मेंबर्स आपल्या मित्रांना इन्व्हाइट करा. हे मंदिर आहे, हे मंदिर विचाराचं मंदिर आहे. हे इतर तुम्हाला देव दिसणार नाही, पण देवरूपी प्रेसिडेंट आणि निश्चित सेक्रेटरी तुमच्या समोर तुमच्या भिंतीला उभा असेल. त्याच्या मार्फत आपल्याला नॉलेज शेअरिंग होईल. त्या मंदिरात तुम्ही या, त्याचा उपभोग फॅमिली मेंबर्स बरोबर घ्या की दिस इज द प्लेस वेअर यू कॅन कम. आज फार अशा कमी जागा असतात जिथं आई वडील मुलगा आणि आई, मुलाची आजी, हे सगळे परिवार तिथे एकत्र एका छताखाली घेऊ शकतो. असा फार फार लिमिटेड स्पेस आहे. समाज बदलत चाललाय, डिजिटल वर्ल्ड होत चाललंय, प्रगती निश्चित होतीये देशांमध्ये, पण जागा परिवारासाठी एकत्र जाण्यासाठी जागा उरलेली नाहीये. ही ती जागा आहे, याचा उपभोग घ्या. मॅक्झिमम लोकांना बोलवा, मॅक्झिमम बेनिफिशियरी पर्यंत पोहोचा. हाच निर्धार करून मी माझ्याकडनं डिस्ट्रिक्ट 331 कडनं वालेकरवाडी क्लबला शुभेच्छा देतोय की तुमच्याकडनं चांगली चांगली कामं व्हावी, पुण्य कामं व्हावी आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन आपण सगळ्यांनी हा आजचा दिवस निवडला आणि चांगला कार्यक्रम केलाय. दिंडीचाही आपण नुसते दिंडीचे फोटोग्राफ बघितले आणि साक्षात दर महिन्याला ते पंढरपूरला जातात. त्यांनी मला इन्व्हाइट केलं की एक दिवस मी तुम्हाला घेऊन जाईल. तर पंढरपूर वारी मला तुमच्यामुळे घडेल. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. मला तुम्ही बोलून ऐकून घेतलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आभारी आहे. आपण पुण्यात राहतो तरी टाळ्या वाजवल्या तरी चालतील. संधीची निश्चित मी वाट बघेल आणि शाळेला सुद्धा व्हिजिट करण्याचा जर मला योग आला तर निश्चित मी त्या शाळेत पण येण्याचा प्रयत्न करेन आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सर्व रोटरीच्या महिला सदस्य माया वालेकर, आशिकी घोळे, राजश्री ढवळे, यानंतर आज जे नवीन रोटरी मेंबर इन्व्हाइट झाले रोटरी क्लब ऑफ वालेकर. धन्यवाद. डिस्ट्रिक्ट 331 आमचा क्लब नंबर 8849. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले नितीनजी धर्माटे साहेब, अपकमिंग डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि आजचे कार्यक्रमाचे आपले जे चार्टर प्रेसिडेंट आहेत ते प्रदीपदादा, म्हणजे आमचं गायकवाड आहे खरं म्हणजे. त्याच्यानंतर आमचे आउटगोईंग प्रेसिडेंट सुधीरजी मराठ, फर्स्ट लेडी आशाजी मराठ, तर रामेश्वर पवार सेक्रेटरी, त्याच्या मिसेस मॅडम पवार आणि आमचे जे अपकमिंग प्रेसिडेंट म्हणजे आता ते जे प्रेसिडेंट आहेत गोविंद सर यांच्या परत सुभाषजी वालेकर साहेब, तसेच खरं मुलाची साथ देणारा इलाई पिंपरी ते महत्वाचं आहे कारण त्यांच्यामुळे जात आणि चुकाही पिंपरी जसं चिंचवडचे पण रोटरी क्लब वालेकर वाडीचे रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे पण लोक आले, आकुर्डीचे पण आले, तसेच सर्व रोटरी फॅमिलीचे लोक आले. खास करून जगदाळे सरांच्या क्लासच्या ज्या सगळ्या युनिटने जे काही परफॉर्मन्स केलं या ठिकाणी ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या क्लासचे सगळ्यात जास्त आभार मानले पाहिजे. तसंच रोटरी फॅमिलीचे आमचे
सगळ्या लेडीज आल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि भांडवल शब्द संपर्क करतो. पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला धन्यवाद. आपण कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. मी इन्कमिंग प्रेसिडेंट श्री रोटरी जगदाळे यांना विनंती करतो की त्यांनी मीटिंग ॲडजस्ट करा. धन्यवाद. DJ Asif SK.
आसिफ SK